महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक अत्यंत वजनदार आणि प्रतिष्ठित घराणं म्हणजेच पवार कुटुंब। गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबामध्ये लग्न कार्याची लगबग पाहायला मिळते। युगेंद्र पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यानंतर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनईचे उघडे वाजणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे थोरले चिरंजीव आणि खासदार पार्थ पवार हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। येत्या 29 जुलै रोजी पार्थ पवार आणि कायनाथ धर यांचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पुणे येथे पार पडणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार यांच्या लग्नाविषयी राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या। मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची अधिकृत तारीख समोर आली आहे। या संपूर्ण आनंदाच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिलाय तो म्हणजे पार्थ पवार यांचे चुलत बंधू आणि आमदार रोहित पवार यांनी। रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक आणि शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनाथ या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा। तुमचा पुढील प्रवास अत्यंत आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांच्या प्रेमाचे हे नाते उत्तरोत्तर बहरत जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। रोहित पवार यांच्या पोस्ट नंतर सोशल मीडियावर पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। या हाय प्रोफाईल साखरपुड्याची उत्सुकता आता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। पार्थ पवार यांच्या आयुष्याची जोडीदार बनणाऱ्या कायनाथ धर नक्की कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल सध्या सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागली आहे। कायनाथ धर या मूळच्या काश्मीरमधील एका प्रतिष्ठित काश्मीरी पंडित कुटुंबातील आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे कुटुंब दिल्ली एनसीआर परिसरात स्थायिक झाले असून त्यांचे कुटुंब प्रामुख्याने बिझनेस आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित आहे। कायनाथ यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्लीमध्ये झाले असून त्या सध्या दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये आपल्या व्यावसायिक कामानिमित्त वास्तव्यास असतात। त्या दिसायला अत्यंत देखण्या असून त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। तसेच अनेक नामांकित ब्रँडसाठी त्यांनी मॉडेलिंग आणि ब्रँडिंगचे काम केले। उच्च शिक्षित असलेल्या कायनाथ धर यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातूनही आपले उच्च शिक्षण पूर्ण केले। त्यांनी लंडन येथील जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमधून आपले पुढील शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लंडनमध्येच मार्केटिंग अँड बिझनेस ऑपरेशन्स या क्षेत्रात महत्त्वाची इंटर्नशिप केली आणि व्यावसायिक जगाचा दांडगा अनुभव घेतला। भारतात परतल्यानंतर त्यांनी एका मोठ्या नामांकित कंपनीत मार्केटिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली। एवढंच नाही तर कायनाथ धर यांना मीडिया क्षेत्राचाही चांगला अनुभव आहे। त्यांनी भारतातील आघाडीचे न्यूज मीडिया संस्था असलेल्या NDTV मध्ये आउटपुट एडिटर म्हणून जवळपास 1 वर्ष काम केलंय। अशा प्रकारे एक कॉर्पोरेट, मॉडेलिंग आणि मीडिया बॅकग्राऊंड असलेल्या कायनाथ धर आता थेट महाराष्ट्रातील सर्वात वजनदार राजकीय कुटुंब असलेल्या पवार परिवाराच्या सुनबाई होणार आहेत। पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्या नात्याची चर्चा अचानक सुरू झालेली नाही, तर गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली होती। सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात कायनाथ धर यांनी पवार कुटुंबासोबत उपस्थिती लावली होती। या लग्न कार्यात पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत कायनाथ धर दिसून आल्या होत्या आणि तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं। तसंच दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकसभेतही कायनाथ या पार्थ पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या पाहायला मिळाल्या। यावरून कायनाथ धर यांचे पवार कुटुंबासोबतचे आणि विशेषतः पार्थ यांच्यासोबतचे नाते किती घट्ट आहे हे स्पष्ट होत गेले। या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांव्यतिरिक्त काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनाथ धर यांनी एकत्र मध्य प्रदेशचा दौरा केला होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन महाकाल देवाचे दर्शन घेतले होते। त्यांच्या देवदर्शनाचे फोटो आणि माहिती समोर आल्यानंतर दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच वेग घेतला होता। अजित पवार यांच्या हयातीत त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीन येथे अत्यंत दिमागात पार पडला होता आणि आता थोरले चिरंजीव पार्थ पवार यांच्या विवाहाची घटिका समीप आली आहे। 29 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या या साखरपुड्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा भव्य विवाह सोहळा पार पडणार असल्याचं समजतंय। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते।